5 मेला आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि गणपतीच्या सगळ्या व्रतांमध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थीचं जे व्रत आहे ना ते अत्यंत प्रखर असतं, पण भक्ताची 100% इच्छापूर्ती करणारं व्रत आहे. पण हे व्रत योग्य पद्धतीने नक्की कसं करावं बरं, त्यासाठीच आजच्या या व्हिडिओचं प्रयोजन आहे. जी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते अशा संकष्टी चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. अंगारकी संकष्टी चतुर्थीचं हे व्रत स्त्री पुरुष अगदी कोणीही करू शकतो. या व्रताला वयाची सुद्धा काही मर्यादा नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये, तुम्ही एक अंगारकी संकष्टी चतुर्थी केलीत ना तर तुम्हाला 21 संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्य मिळतं असा शास्त्रात उल्लेख आहे. त्याचबरोबर गणपतीला आवडणारं आणि शीघ्र फलदायी असं हे व्रत आहे. आता हे व्रत कसं करायचं तर अंगारकी चतुर्थीला दिवसभर उपवास करायचा आणि रात्री चंद्रोदयानंतर भोजन करायचं. भोजन करण्याआधी चंद्राचं दर्शन घ्यायचं, गणपती बाप्पाची आरती करायची, पूजा करायची आणि मग उपवास सोडायचा. सकाळी तुम्ही फराळ करू शकता, हलका आहार घेऊ शकता. रात्री भोजनामध्ये सुद्धा कांदा लसूण असू नये, भोजन सात्विक असावं. दिवसभर गणपती बाप्पाची पूजा, गणेश मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेणं किंवा गणेश मंत्राचं पठण करणं, गणेशाची पोथी किंवा गणेश पुराण वाचणं, ऐकणं या गोष्टी साधना म्हणून, उपासना म्हणून तुम्ही करू शकता. आता अंगारकी संकष्टी चतुर्थीला नक्की कुठले उपाय करावे ज्याने आपली इच्छापूर्ती होते ते तर आपण बघणारच आहोत, पण त्याआधी एक मनात तुमच्या शंका असेल तर त्याचं निरसन करूया. तो म्हणजे मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं, बरोबर. पण मंगळवारी येणारी चतुर्थी काय अशी खास असते, विशेष असते, तर याचं कारण म्हणजे भारद्वाज ऋषींना पुत्र नव्हता. त्यांनी संतान गणेश व्रत केलं आणि उग्र तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांना पुत्र झाला ज्याला भौम असं नाव ठेवलं गेलं. हा भौम सुद्धा गणेश भक्त होता. याचंच एक नाव म्हणजे अंगारक, याचंच एक नाव म्हणजे मंगळ. आणि याच भौमाच्या नावावरनं, याच अंगारकाच्या नावावरनं गणेशाने त्याला आशीर्वाद दिला की माझी जन्मतिथी जी आहे ती चतुर्थी तिथी ही तुझ्या नावाने ओळखली जाईल जेव्हा ती मंगळवारी येईल. आणि अंगारकी चतुर्थीचं व्रत हे मंगळ दोषाची अशुभता सुद्धा कमी करतं. मंगळ दोष असणाऱ्यांना सुद्धा अंगारकी चतुर्थीचं व्रत करायला सांगितलं जातं. या व्हिडिओत आपण 3 उपाय बघणार आहोत. या 3 पैकी जो उपाय तुम्हाला करणं शक्य असेल तो उपाय जर तुम्ही भक्तिभावाने केला तर तुमची जी काही इच्छा असेल, आकांक्षा असेल, मनोकामना असेल ती निश्चितच पूर्ण होईल असा शास्त्रांमध्ये उल्लेख आहे. चला तर मग वेळ न घालता लगेच सुरुवात करू. पहिला उपाय म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून सलग 3 दिवस गणपती अथर्व शीर्षाची 21 आवर्तनं करणं. 21 आवर्तनं म्हणजेच काय, गणपती अथर्व शीर्ष 21 वेळा म्हणणं. आणि हे अंगारकी संकष्टी चतुर्थीला सुरू करायचं आणि अंगारकी संकष्टी चतुर्थीचा दिवस धरून पुढचे आणखीन 2 दिवस म्हणजे एकूण 3 दिवस हे करायचं आहे. संध्याकाळच्या वेळी करू शकता, सकाळच्या वेळी सुद्धा करू शकता. गणपती बाप्पाजवळ दिवा लावायचा, हातपाय धुवायचे आणि अथर्व शीर्षाची आवर्तनं करायची. त्याआधी संकल्प घ्यायचा, जी काही तुमची मनोकामना असेल ती गणपती बाप्पाला सांगायची आणि मग अथर्व शीर्ष म्हणायला सुरुवात करायची. हा झाला पहिला उपाय. पण तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील की आम्हाला अथर्व शीर्ष कसं म्हणतात हे माहीत नाहीये. मग तुम्ही दुसरा उपाय करा. काय आहे दुसरा उपाय? संकटनाशन गणेश स्तोत्र जे आहे ते अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 11 वेळा म्हटल्याने सुद्धा इच्छापूर्ती होते असं सांगण्यात आलेलं आहे. संकटनाशन गणेश स्तोत्र म्हणायला अगदी सोपं आहे आणि छोटं आहे. यामध्ये गणपतीच्या 12 नावांचा उल्लेख आहे. हे स्तोत्र मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्हाला संस्कृत जमत नसेल तर तुम्ही मराठीत सुद्धा म्हणू शकता. मंडळी, जो काही उपाय करणार आहात तो मात्र श्रद्धा भक्तीने करा आणि उपाय करण्याआधी संकल्प सोडा. आता संकल्प सोडायचा म्हणजे काय करायचं या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्यामध्ये संकल्प सोडून दाखवण्यात आला आहे. हातावर पाणी घ्यायचं, फूल घ्यायचं, अक्षता घ्यायच्या उजव्या हातावर आणि तुमचं नाव, गाव, कुळ, गोत्र या सगळ्याचा उल्लेख करत तुम्ही कुठली साधना करणार आहात आणि ती कशासाठी करत आहात याचा उल्लेख करत पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. अशा पद्धतीने संकल्प करूनच तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची. पहिला उपाय कळला, तो म्हणजे अथर्व शीर्षाची 21 आवर्तनं सलग 3 दिवस करणं. दुसरा उपाय म्हणजे संकटनाशन गणेश स्तोत्राचं पठण 11 वेळा अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करणं. आता तुम्ही म्हणाल हे स्तोत्र म्हणणं फार अवघड आहे बाबा, आम्हाला काही हे स्तोत्र म्हणता येत नाही. तुम्ही काही साधा सोपा उपाय असेल तर सांगा ना. आहे की, अगदी साधा सोपा उपाय आहे. हा उपाय कुणीही करू शकतं. काय आहे उपाय?
अगदी छोटासा मंत्र आहे. तो मंत्र असा आहे, ओम नमो भगवते गजाननाय. मंत्र पुन्हा एकदा, ओम नमो भगवते गजाननाय. या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून सुरुवात केल्यानंतर रोज या मंत्राचा जप करायचा आहे. पण किती दिवस करायचा आहे, तर सलग 8 महिने या मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळाच करायचा आहे. या मंत्राचा जप केला असता इच्छा आकांक्षा गणेश कृपेने पूर्ण होतात आणि आध्यात्मिक उन्नती होते असं सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला या मंत्राचा जप रोज करणं जमणार नसेल तर दर मंगळवारी तरी तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. सलग 8 महिने मात्र करायचा आहे आणि श्रद्धा भक्तीने करायचा आहे. मंडळी, या 3 पैकी कुठलाही एक उपाय करा आणि गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव घ्या. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करायला विसरू नका, कारण अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत केल्याने, उपवास केल्याने आणि गणपती बाप्पाची पूजा केल्याने 21 संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्य मिळतं. बघा किती फायद्याचं व्रत आहे. करायचं 1 दिवस आणि 21 संकष्टी चतुर्थीचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे असा शास्त्रात उल्लेख आहे. त्यामुळे तुम्ही इतर वेळी चतुर्थीचं व्रत करत नसाल तरी काही हरकत नाही, पण अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत मात्र नक्की करा. जसा आपण नेहमी उपवास करतो तसाच उपवास करायचा आहे. फलाहार घ्यायचा आहे, दूध घ्यायचं आहे. तुम्ही भगर किंवा साबुदाणा खिचडी खाऊ शकता, पण प्रमाणात. त्याचबरोबर खूप तळलेले तेलकट पदार्थ खायचे नाही आहेत. ते आरोग्यासाठीही घातक असतात आणि ते पदार्थ खाऊन उपवास होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळी चंद्रोदयानंतर हा उपवास सोडायचा आहे आणि उपवास सोडण्याआधी चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे, गणपती बाप्पाची पूजा आणि आरती करायची आहे आणि मग उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना जे अन्न तुम्ही खाणार आहात ते सात्विक असावं, कांदा लसूण विरहित असावं. या काही गोष्टींचं पालन करत तुम्ही तुमच्या या उपायाला सुरुवात करू शकता आणि इच्छापूर्ती करून घेऊ शकता. व्यवसायात यश मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला 11 दुर्वांची जोडी अर्पण करा. हा उपाय केल्याने तुम्हाला व्यवसायात यश मिळेल, त्याचबरोबर कर्जाची समस्याही सुटेल. अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला मोदक किंवा बुंदीचे लाडू नक्की अर्पण करा. संकष्टी चतुर्थी व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही प्रत्येक बुधवारी हे उपाय करू शकता. असं केल्याने तुमच्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही किंवा तुमचे काही आर्थिक प्रश्न असतील तर ते प्रश्न सुटेपर्यंत दर बुधवारी आणि दर चतुर्थीला हे उपाय तुम्ही करत राहा. जर एखाद्या व्यक्तीला कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन सर्व नियमांसह त्याची पूजा करा. तसंच ओम गण गणपते नमः या मंत्राचाही जप करा. असं केल्याने तुम्हाला लवकरच फायदा दिसून येईल. घरात सुखसमृद्धी टिकवून ठेवण्यासाठी या दिवशी श्री गणेशाला पाण्याचा अभिषेक करा आणि नंतर ते पाणी घरभर शिंपडा. असं केल्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते, घरात सुखसमृद्धी टिकून राहते. आता अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास करणार असाल, व्रत करणार असाल तर या दिवशी तुम्हाला व्रत आणि उपवास कसा करायचा आहे ते सुद्धा जाणून घ्यायलाच हवं. या दिवशी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी व्रत केलं जातं आणि त्यासाठी सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर लाल रंगाचे कपडे घाला. त्यानंतर गणेशाची पूजा करताना आपलं तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे असेल असं बसा. त्यानंतर गणेशाची पूजा करताना आपलं तोंड पूर्वेकडे असेल असं बघा. त्यानंतर गणपतीची मूर्ती व्यवस्थित सजवा. पूजेत लाल फुलं, तीळ, गुळ वापरा. तांब्याच्या कलशात पाणी घ्या. त्याचबरोबर नैवेद्यासाठी मोदक, लाडू, फळं आणि धूप, दीप, चंदन हे सगळंच घ्या. त्यानंतर गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करा आणि गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जोडीही अर्पण करा. आणि संपूर्ण पूजा झाल्यानंतर गणेशाचं ध्यान करायला विसरू नका. डोळे बंद करून बसा. मनामध्ये गणेश मूर्ती आठवा आणि त्या गणेश मूर्तीचं ध्यान करा. सगळं झाल्यावर आरतीही करा. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर संकष्टी व्रतकथेचा पाठ करा आणि पूजा करून आरती करून मग उपवास सोडा. गणपती बाप्पा मोरया. मंडळी, तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा,
म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.